ओके हॅलो गाईज. सो फायनली MC हेमंत यूट्यूब चॅनल मी सुरू करतोय आणि हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. भरपूर सारे व्हिडिओज आम्ही आधी पण शूट केले. आता आम्ही कोकण ट्रिप पण करून आलो आणि त्याला माझं असं झालेलं की आता तिथपासून आपण ब्लॉग्सला सुरुवात करूया, पण ते नाही झालंय. पण सध्या हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. सो वेलकम एव्हरीवन, दिस इज MC हेमंत अँड आय वेलकम यू ऑल टू द फर्स्ट ब्लॉग ऑफ MC हेमंत. लेफ्ट जायचं होतं बैला मॅप तर बघ ना. गाडी शिकल्याचा फायदा हा असेल ते बघ की कल्याणवरून आम्ही निघालो 3:13ला आणि आता आम्ही आहोत 7 वाजता पुण्यात. आणि मला माहिती नाही आहे प्रवास नक्की कसा झालाय, कुठून झालाय, कुठल्या रस्त्याने झालाय. मी मस्त ताणून दिलेली आहे आणि आता परत देणार आहे. जुग जुग जिओ. तू ऍक्च्युली प्रॉपर कॅब ड्रायव्हर आहेस हे सांगतो का. आणि काही दिवसांनी तू विमलची पुडी ठेवशील गाडीमध्ये आणि राजेश मग काय करेल ती दरवाजा उघडून बाहेर अशी पिचकारी वाढेल. वाटतंय ना मस्त मुलगी चालवते, 3 टोणगे बसले 3 टोळगे असे मस्त आरामात झोपलेले. तर कसं वाटतंय मागच्या सीटवर अगदी फटकान घालून बसून? कसं वाटतंय तुला? मागच्या सीटवर आम्हाला फटकान घालून बसलोय आम्ही, मांडी घालून. पेट्रोल पंप 24 तास. आम्ही एकतर वेड्यासारखे सगळीकडे CNG मारायचं शोधत फिरतोय. आता तुम्ही बरीचशी गाडी आम्ही पेट्रोलवरच सुरू केली आहे. आम्ही जो एक ठाण्याचा ड्रायव्हर घेऊन आलेलो आहे ना, त्याला मॅप बघायची सवय नाही. त्याला सवय आहे डॅशबोर्डवर मोबाईल माउंट लावा तर तो त्याच्याकडे बघणार. त्याच्याकडे त्याला इन्फोटेनमेंट बघायचं. जेवढे आपण फ्युएलचे पैसे काढू ना, त्यात जास्त सुमित कडून घ्यायचे युटर्नचे. इकडे काय मेन्यू काय असतो असं काही बघितलंय का? अरे बाबा सगळं नॉर्मल फूड मिळतं तिथे, पण ते मला काही प्रॉब्लेम नाहीये साऊथ इंडियन मिळालं तरी. प्रॉब्लेम यायला आहे. ऑफिशियली कर्नाटकामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे आणि आता इथे आम्ही पुन्हा एकदा आमचं नशीब आजमावून बघणार आहोत की इथल्या पेट्रोल पंपवर CNG आहे की नाही. हा काय जिंगत होता रे, नो CNG. नक्की त्याच्यापेक्षा कोकण परवडलं रे. हो रे, यांच्याकडे CNG एवढं का कमी? गाड्यांची लाईन दिसते म्हणजे CNG चालू आहे. कसला बघ चुत्या. पहिली शिवी माझ्या ब्लॉग मध्ये, पहिल्याच ब्लॉग मध्ये पहिली. आणि आता फायनली सुमितला लुटायची पाळी आलेली आहे, कारण सकाळपासून जो उपवास आम्ही आता सोडणार आहोत. काढू का चप्पल काढू? हा काढ. ते शूज घालून कुठे किती दिवस फिरशील अजून? 1 मिनिट माझं हे करू द्या. हे कर पण चप्पल काढ. व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही ऑप्शन असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेले. ते आता लॅपटॉप तो शिवाकश काय आहे? नाही रे शिवकाश. लोक नॉनव्हेज अरे हाफ फ्राय माझं ते इकडे. मला थोडंसं काय हाफ फ्राय हवंय? हा घे ना. जसा कबाब पाहिजे सॉफ्ट तसं सॉफ्ट. मला अपेक्षा नव्हती. लंच झाला, आता पुढच्या प्रवासाला रेडी. हे इकडे ठेवूया. हे ओपन कर. पायलट चेंज परत एकदा. नको तर नको, तर काहीतरी व्यवस्थित लावा, नाही तर माझ्याकडे मोबाईल द्या, मी लावतो.
हेलो गाइस, सो हम लोग पहुंच गए। काफ़ी अमेजिंग प्रॉपर्टी है, बट अभी रात को शूट करके दिखाने में कोई पॉइंट नहीं है। सो आई वेट फॉर टुमारो मॉर्निंग। कल उठ के मैं पूरे प्रॉपर्टी का आपको टूर भी दूंगा, आपको प्रॉपर्टी के बारे में भी बताऊंगा। एंड इट्स वेरी नाइस, मतलब जो हम्पी जैसे प्लेस में आने के बाद जैसी प्रॉपर्टी आपको चाहिए स्टे करने के लिए, दिस इज़ एग्जैक्टली लाइक दैट। ठीक है, तो आई शो यू टुमारो।